नमस्कार, मी 21 मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सोबत आहे रवी मसलकर सर. आपल्याला भाजपकडून उमेदवारी नाही मिळाली तर आपण अपक्ष उभा राहणार का? बघा, माझी जवळपास 1.5-2 वर्षापासून या वार्डामध्ये तयारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की मला अपक्ष उभं राहण्याची आवश्यकता पडणार नाही. कारण की मला असा पूर्ण विश्वास आहे की केदारदादा किंवा भाजपाचे अन्य मंडळी असतील किंवा नारायण बापूचे असतील तर यावेळेस जैन समाजाचा पूर्ण विचार करतील आणि जैन समाजाला उमेदवारी देतील आणि कशा प्रकारे जैन समाजाचा नगरसेवक हा नगरपालिकेत जाईल तर हा ते विचार करतील आणि त्यामुळे आम्हाला अपक्ष उभा राहण्याची आवश्यकता पडणार नाही असं मला 100% खात्रीनं वाटतं. सर, तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर तुमचं ध्येय काय? मला उमेदवारी मिळाल्यानंतर सर्वप्रथम माझं ध्येय असन की ज्या जुन्या अंबडचा जो चेहरा झालेला आहे विद्रुपीकरण, तर त्याला कुठंतरी एक चांगल्या रूपानं त्याला सजवण्यासाठी म्हणा आपण किंवा त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी थोडे जे काही माझ्या वतीनं प्रयत्न करता येईल ते मी करीन. कारण का की जुना अंबड म्हटल्यानंतर आता जे बाहेरून गावून लोक येतात ते किरायाने सुद्धा राहण्यासाठी जुन्या अंबडमध्ये नको म्हणायले. ते असं चित्र जे जुन्या अंबडचं झालेलं आहे तर ते खूप धक्कादायक आहे आणि खूप वेदनादायक आहे की ज्या जुन्या अंबडनं संपूर्ण अंबड शहराला एक वेगळा इतिहास दिलेला आहे. आणि आपण जर जुन्या अंबडचे जर बघितलं तर या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांनी 2 बारो बांधलेले. इकडचे जे मंदिर आपण बघितले, सिद्धिविनायकचं मंदिर असन, 5 गणपतीचं मंदिर असन, शनी मंदिर असन, त्यानंतर जैन मंदिर असतील, 3 जैन मंदिर आहे या भागामध्ये, वेगवेगळ्या मस्जिदी या भागामध्ये आहे. त्यानंतर आपण श्रीराम प्रभूचं मंदिर आहे आणि खंडूरायाचं मंदिर आहे. तर हे सर्व ऐतिहासिक वारसा या जुन्या अंबडमध्ये आहे. परंतु आज जर आपण बघितलं तर या मंदिराच्या अवतीभोवती इतकं घाणीचं साम्राज्य राहतं आणि त्यामुळे जे भाविक आहे तर ते भाविक सुद्धा मंदिरात जाण्यासाठी त्यांना किळसवाणं वाटतं. तर हे कुठंतरी चित्र बदललं पाहिजे आणि याचा थोडासा सर्वांनी विचार केला पाहिजे. कारण का की ज्या भाविकाची यांच्या मंदिराकडे जाण्याची इच्छा आहे परंतु रस्ते अपुरे आहे, अस्वच्छता आहे, तर या गोष्टीमुळं त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. आणि मी आपल्याला शब्द देतो की हा जो परिसर आहे तो थोडासा विकसित करण्यासाठी मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करेन.